मित्रांनो, 29 जानेवारी गुरुवारच्या दिवशी जया एकादशी आहे. या दिवशी संध्याकाळी फक्त 21 वेळेस तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे. मुलाबाळांची, पतीची प्रगती होईल, आयुष्य सुखकर होईल, सगळ्या गोष्टी मिळू लागतील. विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. तुमच्या आयुष्यात ज्याही समस्या असतील, जेही दुःख असेल, अडचणी असतील, दरिद्री गरिबी असेल, ते सगळं काही दूर होईल. मित्रांनो, ज्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी व्रत किंवा उपवास केला जातो त्या घरामध्ये कोणतीही अडचण येत नाही किंवा त्या घरामध्ये कोणताही शत्रू प्रवेश करत नाही. त्या घरामध्ये मृत्यूचे भय नसते. म्हणून मित्रांनो, एकादशीचे व्रत भरपूर लोक करतात. तुम्ही व्रत करत असाल, नाही करत असाल तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण एकादशीच्या दिवशी, खास करून जया एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपण जेव्हा 6:30-7 वाजेच्या दरम्यान देवपूजा करतो, तेव्हा दिवा अगरबत्ती लावून घरातली महिला असेल किंवा पुरुष असेल त्यांनी या मंत्राचा जप 21 वेळेस करायचा आहे. हा मंत्र विष्णू देवाचा मंत्र आहे. कारण असं सांगितलं जातं, ज्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा होते तिथे लक्ष्मी प्रसन्न होऊन येतेच आणि लक्ष्मीचा आशीर्वाद होतोच. म्हणून एकदा लक्ष्मीची पूजा नाही केली तरी चालेल, पण विष्णूची पूजा एकादशी, पौर्णिमा या दिवशी झालीच पाहिजे. कारण लक्ष्मीला विष्णूची पूजा सुद्धा प्रसन्न करते. म्हणून मित्रांनो, या जया एकादशीच्या दिवशी तुम्ही या मंत्राचा जप 21 वेळेस नक्की करा. हा मंत्र खूप चमत्कारी, खूप शक्तिशाली आहे. याचा जप फक्त 21 वेळेस केला तरी चालेल. हा मंत्र काही असा आहे: ओम श्री विष्णवेच विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. ओम श्री विष्णवेच विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. मित्रांनो, अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली, खूप चमत्कारी हा मंत्र आहे. स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा लिहून ठेवा आणि जया एकादशीच्या दिवशी या मंत्राचा जप करायला अजिबात तुम्ही विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.